सो हाय गाईज, आज मी करते गेट रेडी विथ मी मकर संक्रांत. सो बघूया कसं दिसतं आहे आणि बघूया. सो मी आता रेडी होते, म्हणजे साडी वगैरे वेअर करते, मग मेकअप करू आपण. ओके. सो गाईज, तुम्ही बघू शकता मी कशी रेडी झाले काय. आणि मकर संक्रांतीचं स्पेशल म्हणजे अगोदर व्हिडिओ बनवून टाकायचा असतो, पण कसं मला वेळ नसतो घराच्या कामांमुळे, त्यामुळे. सो मी अशी रेडी वगैरे झाली होती. आणि जुडिओचं लिप बाम होतं. लिप बाम एवढं काही महाग नाही, 45 रुपीजमध्ये आता तर लिप बाम भेटत पण नाही असं, म्हणजे जे ब्रँड वगैरे असतात त्याचं. आणि खूप छान होतं ते लिप बाम, खूप छान आहे. तुम्ही पण यूज करा, नक्की यूज करा. जुडिओचं कुठलं पण प्रोडक्ट घ्या, खूप छान आहेत. आणि मी मेबलिनचा आयलायनर लावत होती, कारण की हा लागतो पण इझिली आणि सुकतो पण इझिली. आणि ही मार्सची लिप पेन्सिल आहे, म्हणजे लिप लायनर आहे. सो हे लावून घेतलं. आणि जुडिओची लिपस्टिक होती, न्यूड लिपस्टिक होती, कारण की डार्क ब्लॅक साडी घातली होती, त्यामुळे मग लाईटच मेकअप केलं. मी जास्त काय मेकअप नाही केलं, सिम्पल आणि इझी मेकअप केलं होतं. आणि हे आपलं लिप ग्लॉस आहे, मास्कच आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे आपण नॉर्मल पण लावू शकतो, काय आपण साधा ड्रेस पण घातला असेल त्याला पण आपण इझिली लावू शकतो. म्हणजे असं शाईन करतात, आपले लिप्स शाईन करतात. कुठली पण लिपस्टिक लावा आपण, खूप छान दिसते. तुम्ही पण नक्की यूज करा. आणि खूप छान असं लुक झालं होतं माझं. त्यानंतर हे सगळं झालं माझं. आणि हे सगळे हळदीचे दागिने वगैरे मी वेअर केले होते, ते तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण असं ह्याच्यामध्ये तुम्ही नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. हे बघा कशी दिसते मी. त्यानंतर हे ट्रेंडिंग बांगड्या घेतल्या होत्या, मी ऑनलाईन नाही घेतल्या, ऑफलाईन घेतल्या, खूप छान भेटले. आणि हे सगळे हळदीचे दागिने घेतले होते मी. सो अशी झाली होती मी रेडी. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माझी साडी 2 वर्ष, 3रा वर्ष लागला आहे, ही अशीच आहे. मी साडी वेअर केलीच नाही. शूट करायचा होता, पण आमचं शूट करता नाही आलं. सो असा होता. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ, बघूया आता कधी मला बनवता येईल. मी ट्राय करेन. तुम्ही कमेंट करा की मी अशी व्हिडिओ नक्की बनवू का नको बनवू, असं रेडी वगैरे, म्हणजे मी कसं रेडी होते, काय होते, असं मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. सो असा होता आजचा व्हिडिओ. सो ओके, बाय.